आज अयोध्येत प्रभू रामचंद्र यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे. अखंड वनवास संपून राम त्यांच्या हक्काच्या घरी विराजमान झालेले आहेत. तसेच मराठा समाजाचे राम अर्थात मनोज जरांगे पाटील यांनीही त्यांच्या अखंड वनवास संपवण्यासाठी मुंबईकडे आगेकूच केली आहे. इतिहासात दोन्ही घटनेला विशेष स्थान असणार आहे. प्रभू रामचंद्राच्या कृपेने त्यांना त्यांच्या हक्काची लढाई जिंकून यश मिळो ही सदिच्छा. माझ्या तालुक्याच्या ठिकाणी दिवसभर प्रभू रामचंद्र यांच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त खूप उत्साही वातावरण आहे. चौकात केशरी भगव्या रंगाच्या पताका बांधलेल्या आहेत. भव्य असे डिजिटल छापलेले आहेत आणि चौकातील मुख्य ठिकाणी मी हा उत्साह पाहण्यासाठी माझ्या मित्राबरोबर गेलो होतो. पहा, चौकामध्ये मुख्य खांबाला भगव्या रंगाचे तोरण बांधलेले आहेत आणि मुख्य इमारतींच्या वर प्रभू रामचंद्राचे भव्य असे डिजिटल बॅनर लावलेले आहेत. अखंड भक्तिमय वातावरण आणि हा सोहळा आहे या ठिकाणी. याच चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांचं कामही प्रगतीपथावर आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यासाठी मराठा बांधव येत आहेत आणि त्यांच्या हक्काच्या लढाईसाठी देवाकडे आशीष मागत आहेत. पहा, हे चौकातील भक्तिमय वातावरण कसं आहे आणि मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. माझे व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.